जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा सुरू आहे आणि यंदाच्या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीला ओढण्यासाठी संस्थानने स्वतःच्या मालकीची बैलजोडी खरेदी केली। दरवर्षी तुकोबांच्या पादुका पंढरपूरला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होत असतात आणि हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विविध जोड्यांना हा मान दिला जायचा। यंदा प्रथमच प्रचलित प्रथा बदलली आहे आणि त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीतलं सगळ्यात मोठं आकर्षण माणिक आणि राजा हे दोन हिरो पालखीचे सगळ्यात मोठं आकर्षण आहे। कोण येते चला पाहूयात। तर मंडळी आपल्या सोबत हे दोन्ही हिरो आहेत, माणिक आणि राजा। हे मानाची बैलजोडी आहे आणि याच वर्षी संस्थानाने ही बैलजोडी आता खरेदी केलेली आहे आणि हीच बैलजोडी आता पंढरपूर पर्यंत पुढे चालणार आहे। आपल्या सोबत त्याचे विश्वस्त देखील आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दोन्ही विश्वस्त आपल्या सोबत आहेत त्यांचे आणि वंशज देखील त्यांचे आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण बोलूयात। माऊली, काय सांगाल, यावर्षी प्रथमच नवीन बैलजोडी संस्थानातर्फे घेण्यात आलेली आहे आणि त्यांना आपण चालवतोय, काय कशा पद्धतीने त्यांचं सगळं काळजी घेतली जाते? यावर्षी संस्थांनी ऐतिहासिक निर्णय घेतला की बैलजोडी संस्थांचीच घ्यायची, त्याच्यामुळे ही बैलजोडी कर्नाटकमधून खरेदी केली। बैलजोडी चांगली पाहून गरीब पाहून खरेदी केली की जेणेकरून कुणाला मारणार नाही, वार व्यवस्थित पाहून धरून चालतील, वारकऱ्यांना त्रास नाही, त्याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सोहळा एकदम व्यवस्थित चाललेला आहे। सोहळा अगदी छान चाललेला आहे आणि हे बैलजोडींना दर्शन घेताना पण लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही हे आम्हीही पाहतोय। तर या बैलजोडींची कशा पद्धतीने तुम्ही काळजी घेता, कारण लांबचा प्रवास आहे, जिथे माणसं विसाव्याला थांबतात, मग तेव्हा यांची काय प्रकारे काळजी घेण्यात येते? नमस्कार। जिथं विसावा असतो तिथं आमचे मित्रमंडळी ते सगळं बैलांची काळजी घेतात, जसं की त्यांना खाणं टाकणे, की खाणं टाकून आले पाणी पिणं, त्यांचं काय दुखत असेल तर ते पण बघायचं आहे। या सर्व गोष्टी जसं ज्याच्या वाटेला येईल ते माणूस ते काम करत राहतो। म्हणजे असं काय कुठलं काम वाटून नाही, सेवा भावाने सगळे काम करतात इथं।